नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. वाराणसीतली मला प्रभावित करणारी पहिली गोष्ट म्हणजे सुगंध. उदबत्त्या, मसाले आणि प्रत्येक नदीकाठी असणारा एक ठराविक गंध, या तिघांचं मिश्रण. इतिहास केवळ कागदांमधून डोळ्यांसमोर उभा राहत नाही, तर तो अशा गंधांमधूनही अनुभवता येऊ शकतो हे मला जेव्हा जाणवलं. गंधाच्या त्या मिश्रणात लपलेला 2-3 हजार वर्षांचा इतिहास जणू मला त्या काळात ओढून नेत होता. पण गंमत म्हणजे मी इतिहासाची विद्यार्थिनीच नव्हते. त्यामुळे मी वाराणसीतल्या प्रत्येक वास्तूकडे किंवा पदार्थांकडे त्या दृष्टीने तेव्हा बघत नव्हते. आज त्या दिवसाबाबत विचार करताना मला हे सगळं जाणवतंय. त्या गंधांच्या मिश्रणातील अर्थ आज कळतोय. तेव्हा मी ते फक्त अनुभवत होते. माझ्या नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे मला वाईट वाटत होतंच आणि त्याबाबतच विचार करत असल्याने दृष्टिकोनातून वाराणसीकडे बघावं हे सुचलंच नाही. आता पुन्हा एकदा तिकडे जाईन म्हणते, खास यासाठीच. वाराणसीच्या अरुंद गल्ल्यांमधून चालत असताना मला माणसांची धांदल आणि गजबज दिसली. धार्मिक असलं तरी हे सुद्धा एक शहरच आहे हे माझ्या लक्षात आलं. सतत ग्राहकांची हालचाल, झेंडूच्या हारांपासून ते अलंकृत दागिन्यांपर्यंत सर्व काही विकणारे रंगीबेरंगी स्टॉल, भाविकांचा अखंड ओघ. ते शहरही गतिमानच होतं. पण तेथील पावित्र्य आणि मांगल्याचं आकर्षण असणाऱ्यांना गर्दी आणि गतीचा त्रास होत नव्हताच. उलट ते आनंदात मंदिराकडे जात होते. बहुतांश भाविक माझ्या म्हणण्याप्रमाणेच अन्य शहरातून आलेले होते. वाराणसीतल्या लहान सहान गोष्टींकडे पाहून भारावून गेलेले लोक, सोबत चालणाऱ्या आप्त किंवा मित्रमैत्रिणींचं लक्ष त्या गोष्टींकडे वेधतात. तेव्हा हे सुद्धा बाहेरूनच आलेत हे समजतं. झेंडूंची माळ विकत घेण्यासाठी मी एका छोट्याशा दुकानाजवळ थांबले. तिथे दुकानाशेजारी एका स्टूलावर एक आजोबा बसले होते. ते प्रत्येक ग्राहकाला म्हणत होते, आपका जीवन भी सुगंध से भर जाए, असंच काहीतरी. एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल. मी त्या काळात विचारांच्या प्रवाहात इतकी वाहवत गेले होते की अशा लहान सहान वाक्यांमधूनही मला जीवनाचा अर्थ वगैरे समजण्याचा भास होत होता. खरं तर ते आजोबा ज्या स्टूलवर बसले होते तो स्टूलही रस्त्यावर असा बेवारसपणे ठेवला असावा आणि ते आजोबा किती लोकांना तो आशीर्वाद देत असावे हे प्रश्न माझ्या मनात यायला हवे होते. पण मी जीवन, सुगंध, अस्तित्व वगैरे वगैरे यातच हरवले. वाराणसीतले घाट खरंच पाहण्यासारखे होते. हे घाट किती वर्षांपूर्वी बांधले गेले असतील, किती वर्षांपासून इथे पूजा सुरू असेल, त्याबाबत काहीच माहिती नसल्याने मला तेव्हा त्या घाटांबाबत अप्रूप वाटलं. मला त्या घाटांवर एका ठिकाणी बसून गंगेच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या पाण्याला स्पर्श करण्याची संधी मिळाली. माझे तळपाय मी पाण्यात बुडवले होते आणि बराच वेळ तशीच बसले होते. गंगेत पाप धुतलं जातं असं आपल्याकडे एक प्राचीन समज आहे. समज म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, काहीही म्हणा. मी सहज विचार केला की मी पाप केलं नाही आहे, पण किमान माझं दुःख तरी या पाण्यामुळं धुतलं जाईल का? पाप ही मोठी रंजक गोष्ट आहे. प्रत्येक शतकात पापाचा परीघ बदलतो. एका शतकात ज्याला पाप समजलं जातं ते पुढील शतकात पाप असेलच असं नाही. शिवाय तुम्ही जी कृती केली तिला पाप म्हणायचं की नाही हे तुमच्या परिसरातील जनसमुदाय ठरवतो. युरोपात ही गोष्ट सर्रास होत असेल, पण ती बहुधा भारतात पाप समजली जाईल. मी प्रेम केलं, त्याला भारतात तरी पाप समजलं जात नाही असा माझा समज आहे. तीच गोष्ट मी दुसऱ्या एका देशात केली तर मला मृत्यूदंडही दिला जाईल. त्या देशांची नावंही आपल्याला माहिती आहेत. त्यांच्यावर टीका करायला आपल्याला आवडतंच. हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या बाबतीत आपण करतो तेव्हा ती योग्य ठरवली जाते. मी म्हटलं की भारतात प्रेम करणाऱ्याला पाप समजलं जात नाही, पण हेच प्रेम दुसऱ्या जातीच्या व्यक्तीवर केलं तर बहुधा अनेक कुटुंबांमध्ये त्याला पाप समजलं जाईल. सुदैवाने माझ्या कुटुंबियांसाठी ते पाप नव्हतं.
त्यामुळे गंगेत माझं पाप धुतलं जावं अशी माझी इच्छाही नव्हती. माझं दुःख दूर झालं तरी पुरे असा विचार मी करत होते. एकाच वेळी तिथे खूप काही घडत होतं. एका ठिकाणी पूजा, दुसरीकडे अंत्यसंस्कार आणि तिसरीकडे गंगेत स्नानाचा आनंद घेणारे स्त्री पुरुष. वाराणसीत जीवन आणि मृत्यूचं सहअस्तित्व पाहता येतं. काव्यात्मक दृष्टीने प्रत्येक चित्रात, छायाचित्रात किंवा प्रसंगात प्रतिकात्मक अर्थ शोधणाऱ्यांना ते दृश्य विशेष भावेल. मी तेव्हा इतका विचार केला नाही, पण एके ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी एक प्रेत नेलं जात आहे हे पाहून मी तेव्हाही विचारात पडले होते. खरंच आपला त्रास इतका मोठा आहे का? आपणच त्याचं उदात्तीकरण केलंय का? वगैरे वगैरे. ते पाहून माझ्या डोळ्यांसमोर जीवन मृत्यूचे एक लोलक म्हणजे पेंड्युलम आलं. एकीकडे जन्म आणि दुसरीकडे मृत्यू. एकीकडे जीवन ऊर्जा आणि दुसरीकडे मृत्यूची शांतता. तिथे का कोणास ठाऊक माझ्या डोळ्यात अश्रू आले. प्रेतांकडे पाहून नव्हे, असेच कारणाशिवाय. बहुधा तरुण मुलींना हे रिलेटेबल वाटेलही. आपण विचारात हरवतो आणि एकाएकी डोळ्यात पाणी येतं. त्याचं कारण माहीत नसतं. सृष्टीच्या अंतिम सत्याप्रमाणेच त्या अश्रूंमागचं कारण सापडत नाही. संध्याकाळी दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीचा तो भव्य सोहळा मला विस्मयकारक वाटला. अगदी नास्तिकही तिथे येऊन भारावले. त्याला त्या सोहळ्यात काहीच अर्थ वाटला नाही. तरी एक भारावलेला समूह एकत्रित येऊन असा सोहळा आयोजित करतो तेव्हा ते पाहणाऱ्याचे डोळेही भारावतात. पण तिथे भारावण्यापलीकडे मला काही गवसलं असंही मी म्हणणार नाही. उगाच खोटं का सांगू? जे आहे ते आहे. एक मात्र खरं की जीवन किती विशाल आहे याची जाणीव अशा काही ठिकाणी जाऊनच होते. ती जाणीव आपल्या शहरात घरी बसल्या बसल्या आणि आपल्या संकुचित जीवन प्रवाहात होऊ शकत नाही. मग तुम्ही अशा धार्मिक ठिकाणी जा किंवा पर्यटनाच्या निमित्ताने एका वेगळ्या संस्कृतीची जोपासना करणाऱ्या शहरात जा. अस्तित्व फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही हे तिथे जाऊनच समजतं. दुसऱ्या दिवशी मला स्थानिकांसह बोलावंसं वाटत होतं. मी त्यांच्या जीवन पद्धतींना जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. पण बोलणार कोणाशी? आपल्याकडे अजूनही असं रँडमली कोणाशी बोलण्याची पद्धत नाही. हातात एखाद्या वृत्तवाहिनीचा माईक असेल तरच ते शक्य वाटतं. त्यातल्या त्यात मी माझ्या वयाच्या मुलीसह बोलू शकते असं मला वाटलं. त्यामुळे मी माझ्या वयाची स्थानिक मुलगी शोधत हिंडू लागले. शोध घेण्यास सुरुवात करताच डोक्यावर सूर्य तळपत असल्याची आणि भूक लागल्याची जाणीव झाली. मी जेवण करून विश्रांतीसाठी माझ्या हॉटेलात परतले. मी फूडी नसल्याने मला स्थानिक पदार्थांचं रसभरीत वर्णन करता येणार नाही. तिला भेटण्याआधी मी काय काय पाहिलं आणि काय काय विचार करत होते एवढंच मला सांगायचंय. त्या दिवशीच सायंकाळी मी वाराणसीच्या घाटांवर बसले होते. अगदी मंत्रमुग्ध होऊन गंगेकडे टक लावून बसले होते. मावळत्या सूर्याने आकाश केशरी आणि गुलाबी रंगांनी रंगवलं होतं. जवळच्या मंदिरात आरती सुरू झाल्याने माझं लक्ष त्या आवाजाकडे गेलं आणि मी नजर उजवीकडे वळवली. त्याच घाटावर बसलेल्या एका तरुण मुलीने माझं लक्ष वेधलं. ती फुल विकत होती. ती निश्चितच स्थानिक असणार असा विचार करून मी तिच्याकडे गेले. ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याचं पाहून मी तिच्याजवळ जाऊन बसले. दीदी, 2 मिनट बात करूँ क्या? मैं महाराष्ट्र से आई हूँ. मुझे आपके शहर के बारे में जानना है. देख लो ना बहन, जानने जैसा क्या होता है? यूं ही बात करनी थी. अगर आप बिज़ी हो तो कोई बात नहीं, मैं जाती हूँ. नहीं नहीं, आप तो बुरा मान गई. एकमेकींकडे पाहून आम्ही स्मित केलं. आता आम्ही जे बोललो ते मराठीत सांगते. हिंदीत एवढं आठवत नाही. मी म्हटलं, फुलं खूप सुंदर आहेत. हो, तुला हवी आहेत? हो, जाताना घेईल. ओके. तू मला तुझ्या आयुष्याबद्दल सांगशील का? म्हणजे इथे तुम्ही कसे राहता? मुलींना किती स्वातंत्र्य आहे? स्वातंत्र्य जेवढं तुला आहे तेवढंच मलाही आहे. मी लहानपणापासून इथे फुलं विकते. बरेच ग्राहक मला ओळखतात. तू पत्रकार आहेस का? नाही, मी सहज फिरायला आले एकटीच. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं.
तिचा बहुधा विश्वासच बसला नाही. मुली असं दूर एकटे फिरायला जातात ही बाब तिला विश्वसनीय वाटलीच नाही. ती उलट संशयाने बघू लागली. मी म्हटलं, इथे येऊन खूप छान वाटतंय. तुमचा दिनक्रम काय असतो आणि तुला तुझ्या शहराबद्दल सर्वात जास्त काय आवडतं? दररोज सकाळी आमच्या बागेतून ताजी फुलं घेण्यासाठी मी सूर्योदयापूर्वी उठते. झाडांना पाणी देते आणि फुलांवरही पाणी शिंपडते. गंगा मातेचा आशीर्वाद आहेच, तो फुलांसाठीही आहे. तुझ्यासारखे पर्यटक वाराणसीला भेट देण्यासाठी येतात आणि त्यांच्यापैकी बरेच लोक पूजेसाठी ही फुलं खरेदी करतात. आणि वाराणसीत मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे इथला समाज जोडलेला आहे. धर्मामुळे का असेना, पण तो जोडला गेला आहे. हे शहर एका मोठ्या कुटुंबासारखं आहे. मी तुझं नाव विचारायचंच विसरले. मी छाया. मी श्रावणी, छाया उत्साहाने म्हणाली. आणि मला गंगा आरतीचा सोहळा बघायला खूप आवडतं. जणू पंडितांच्या मंत्रोच्चारानं आणि दिव्यांनी गंगा जिवंत होते. ते पाहण्यासारखं आहे. तू पाहिलं असशीलच. जेव्हा मी काम करत नाही तेव्हा मी माझ्या मैत्रिणींसोबत वेळ घालवते. तुम्ही जे करता तेच आम्ही करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझंही कॉलेज असतंच. हे काम सांभाळून मी कॉलेजलाही जाते. ते ऐकून मला तिचं कौतुक वाटलं. मी म्हणाले, छाया, तुझा विश्वास बसला नाही बहुतेक, पण मी खरंच सोलो ट्रिपवर आले. स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते. मला एक सल्ला द्यावासा वाटला किंवा काही सांगावंसं वाटलं तर काय सांगशील? मी बिचारीला हे असे अनावश्यक काव्यात्मक प्रश्न विचारत होते. तिला वाटलं असेल की या मुलीचं डोकं फिरलंय वाटतं. मला वाटलं की ती म्हणेल, आधी असं एकटीने लोकांना सल्ले विचारत फिरणं बंद कर. हाच माझा पहिला सल्ला. शिवाय मी एकटीच इतक्या दूर फिरते हे सांगताना मलाच बुरज्वार झाल्यासारखं वाटलं. छाया थोडासा विचार करून म्हणाली, मी तुला काय सांगू शकेन? मंदिरांना भेट दे आणि संध्याकाळी ही नदी पहा. नदीकाठी गरम चहाची मजा घे. अजून काय सांगू? थँक्यू छाया, इथला चहा मला आवडला. मी इथलाच प्यायले. तुमच्याकडे कसा मिळतो तेच मला माहीत नाही. इथे माझं घर असतं तर मी तुला करून दाखवला असता. मलाही कधीतरी वेगळ्या राज्यात फिरायला जायचे. तिच्या मनात स्वाभाविकपणे माझ्याकडे बघून ती इच्छा निर्माण झाली. पण लग्न होईपर्यंत मला दुसऱ्या शहरात जायचीही सोय नाही. बसचा खर्चही आम्हाला खूप वाटतो. इतके कष्ट करूनही तू प्रत्येक ग्राहकाशी स्मित करत बोलतेस, ते तुला कसं शक्य होतं? मी म्हटलं, त्याप्रमाणे ते माझ्या ओळखीचे आहेत. सगळेच नाहीत, पण जे इथेच राहतात ते तरी आहेत. ते विचारतात कॉलेज कसं चाललंय. 1-2 ग्राहक 10 ऐवजी 20 रुपये देऊन जातात. तेवढीच शिक्षणासाठी मदत. त्यामुळे त्यांनी केलेली विचारपूस हाच एकमेव आनंद आहे. ती बोलत असतानाच एक ग्राहक तिथे आला. तिने फुलं बांधून दिली. बहुधा आपण काय बोलत होतो हे ती विसरली असावी. मी अजून एक प्रश्न विचारला, तुझं कुटुंब कसं आहे? म्हणजे किती मेंबर्स आहेत घरात? मी, माझे आई वडील आणि माझा धाकटा भाऊ. माझे वडील रिक्षाचालक आहेत आणि माझी आई घरकाम करते. वडिलांनी याच वर्षी रिक्षा घेतली. ती चांगली चालली तर मला फुलं विकावी लागणार नाहीत. तसे आजकाल सगळ्यांचेच वडील रिक्षा घेत आहेत, त्यामुळे सगळीकडेच रिक्षा दिसतात. तुझं कुटुंब एकमेकांसाठी किती कष्ट करतं. नाही तर इतर ठिकाणी एका वडिलांच्या डोक्यावर कमाईचा भार असतो. स्त्रियाही आजकाल कामं करतात, पण किती टक्के? मोठ्या शहरातल्या सगळ्यांना असं वाटतं की आता सगळ्याच स्त्रिया काम करायला लागल्यात. देशात अगदी 10% स्त्रियाच काम करतात. बाकीच्या अजूनही गृहिणीच आहेत आणि काहींना घर बसल्या काम करण्याची सूट आहे. पण काम का करायचंय सतत? मला कुणी म्हटलं की हे सगळं काम सोड आणि लग्न करून घरी राहा तर मी लगेच तयार होईन. मी लहानपणापासूनच काम करते. तिच्या प्रतिक्रियेमुळे मी क्षणभर थक्क झाले. मुलगी असून ती मुलींबाबत असं कसं बोलू शकते असं मला वाटलं. शांतपणे विचार केल्यावर तिचा दृष्टिकोनही माझ्या लक्षात आला. मी तिला विचारलं, तू कॉलेजमध्ये शिकतेस ना? तुला पुढे जाऊन काहीतरी व्हायचं असेल. कॉलेजमध्ये जे शिकवतात त्यापेक्षा मला बागकामच जास्त आवडतं.
खरं तर मी तेच शिकले लहानपणापासून. मला ते काम करता आलं तरी मला आवडेल. घर सांभाळून बागकाम करता येऊ शकतं. दीदी, तुला जे करता येतं ते आम्हालाही करता येत नाही. तू अशी वेगवेगळ्या शहरांमधून फिरू शकतेस. तुला तुझ्या मनानुसार मुलगा ठरवता येईल, पण मला नाही. प्रथमतः मला वाटलं की हिला कुणी स्वप्न बघायला शिकवलं नसावं का? नंतर माझ्या लक्षात आलं की हा माझाच शहरी गैरसमज आहे. आम्हाला वाटतं की स्वप्न फक्त शहरातच बघितली जातात, पण ती बऱ्याचदा अवास्तव असतात. छायांच्या स्वप्नांना किमान वास्तवाची जाण होती. दुसरं म्हणजे नोकरी करणं हा स्त्रीवादाचा अंतिम विजय आहे. हे माझ्या मेंदूत घट्ट झालं होतं. तो गैरसमजही दूर झाला. याचा अर्थ आर्थिक परावलंबित्व स्वीकारावं असा नाहीच. मात्र तिचाही काय दोष? तिला माहिती आहे की तिचं लग्न होणार आहे. त्यातल्या त्यात काय मिळवता येईल आणि आनंदी राहता येईल हे तिला चांगलंच माहिती आहे. शहरात बसून स्त्री स्वातंत्र्याची चर्चा करणारे किती स्त्री पुरुष तिची वस्तुस्थिती बदलू शकणार आहेत? बहुधा कोणीच नाही. मी म्हणाले, तुझ्याशी भेटून खूप छान वाटलं. मी अनोळखी व्यक्ती असूनही तू सगळं शेअर केलंस. थँक्यू सो मच. तिने फक्त स्मित केलं. मी तिथून उठले आणि रिक्षा स्टँडच्या दिशेने चालू लागले. परराज्यात जाऊन एका अनोळखी मुलीची गोष्ट जाणून घेणं हे माझ्यासाठी जितकं फॅसिनेटिंग, रोमांचक होतं, तितकं ते तिच्यासाठी नव्हतं. तिला मी उगाच चौकशा करत फिरणारी मुलगी वाटले असेल, किंवा तिची माहिती जाणून घेण्यासाठी खोटी ओळख धारण करून तिला भेटलेली मुलगी वाटत असेल. कुणास ठाऊक. बहुधा दैनंदिन विवंचनेचा विचार करण्यातच तिचा वेळ जात असल्याने मी तिच्यासाठी इतकी महत्त्वाचीही नसेन. आपल्याहून खूप हालाकीच्या परिस्थितीत जगणारी माणसं या जगात आहेत हे आपल्याला माहीत असतं, पण अशा एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्ष संवाद साधल्याशिवाय आपल्याला ते जाणवत नाही. त्यांच्याशी बोलून असं वाटतं की आपली दुःख बरोबर मुंगीहून लहान आहेत. मला कुणी लहानपणापासून फुलं विकायला बसवलं असतं तर मी किती रडारड आणि आदळापट केली असती. छाया खूप शांत आणि संयमी होती. मी तिच्याहून चांगल्या कॉलेजात शिकते म्हणून मला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, पण तो संयम कधीच मिळाला नाही. 2 दिवसांचे वाराणसी भ्रमण पूर्ण करून मी पुढल्या दिवशी मथुरेकडे निघणार होते. त्या रात्री मी तिथली प्रसिद्ध कचोरी सब्जी खाल्ली. हॉटेलमध्ये गेले. दिवसभर मी काय काय पाहिलं याचा विचार करत झोपले.